म्युकरमायकोसिस या आजाराने आता सगळ्यांच्या छातीत धडकी भरलेली आहे आणि त्यामुळेच काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात आली आहे। ती म्हणजे ठाण्याचे नाक कान आणि घसा तज्ज्ञ डॉक्टर अशेष भूमकर यांची राज्याच्या टास्क फोर्समध्ये निवड करण्यात आली आहे। ही निवड जाहीर झाल्यानंतर सगळ्यात आधी त्यांना पकडण्याचा किंवा त्यांना गाठण्याचा प्रयत्न माय महानगरने केला आणि हा जीवघेणा आजार जो कॅन्सरपेक्षा वेगात पसरतोय तो आपण थेट समजून घेणार आहोत डॉक्टर अशेष भूमकर यांच्याकडून। सर नमस्कार। नमस्कार। या मला सांगा, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन। राज्याच्या टास्क फोर्समध्ये मुख्यमंत्र्यांनी तुमच्या नावाची घोषणा केली आहे, तुमची प्रतिक्रिया काय नेमकी? नाही, खूप मोठी जबाबदारी आहे आणि प्रतिक्रिया असं आहे की मला असं खंबीरपणे उभं राहायचं आहे या विश्वासासाठी साहेबांनी ठेवलेल्या की 100 दिवसाच्या आत हा आजार आम्हाला काढून टाकायचा आहे, महाराष्ट्रातनंच नाही इंडियामधनं। ह्या धोरणाने मी हे काम करणार आहे। पण मला एक सांगा की कॅन्सरपेक्षा म्युकरमायकोसिस हा भयंकर समजला जातो, तो झपाट्यानं पसरतो। आपल्या प्रेक्षकांना आपल्याला हे सांगायचं आहे तो नेमका कसा पसरतो, पण त्याआधी या आजाराचं मूळ किंवा या आजाराचं मुख्य ज्याला आपण वंशज म्हणतो ते आहे सायनस, हे बरोबर आहे? तर आपण पहिलं आपल्या प्रेक्षकांना हे समजून सांगूया की सायनस म्हणजे नेमकं काय। सायनस म्हणजे काय खूप लोकांना माहिती नसतं। हे आपलं इथे नाक आहे, या नाकाच्या बाजूला एका उजव्या साईड डाव्या साईडला अशा 4 खोल्या असतात, एकीकडे 4 दुसरीकडे 4 असं मिळून 8 खोल्या असतात आणि ह्या नाकाच्या आणि ह्या खोल्यांच्या मध्ये एक एक खिडकी असते। दरवेळी आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो तेव्हा हा जो श्वासातला हवा जी आहे ही या खिडकीतनं नाकातनं सायनसेसमध्ये जाते। सायनसेसमध्ये त्या खोलीमध्ये ती हवा खेळते आणि तर ते सायनस नॉर्मल राहतं। सो आपण जो श्वास घेतो तो सायनसमध्ये त्या खोलीमध्ये खेळतो। हे नैसर्गिकपणे त्याला हेल्दी ठेवण्याचं मेकॅनिझम आहे निसर्गाचं। पण आता आज जो हा म्युकरमायकोसिस नावाचा आजार की ज्याच्यामुळे डॉक्टरांच्या पण छातीत धडकी भरेल अशी परिस्थिती आहे आणि त्यावेळेला पटकन काय करायचं हे डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला या टास्क फोर्समध्ये घेण्यात आलं आहे। इथे तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यातून आपण एक गोष्ट समजून घेऊया की नेमकं हा जो आजार आहे त्याची सुरुवात कुठे होते। कारण तो बघा डोळ्याचे डॉक्टर, कानाचे डॉक्टर, घशाचे डॉक्टर, या दातांचे डॉक्टर या सगळ्यांशी संबंधित आहे आणि तो इतका जीवघेणा का झाला आहे? आता ह्याला ना सर्वात चांगलं कंपॅरिझन ह्या म्युकरमायकोसिसला एक भयंकर विषारी मुंगळा असं त्याला आपण एक ॲनॉलॉजी देऊया। आता हा जो मुंगळा आहे हे प्रथम असं होतं आहे अशाच फक्त पेशंटमध्ये होतं आहे ज्यांना तो माणूस न राहता साखरेचं पोतं बनतो, म्हणजे त्याच्या ब्लडमधली शुगर इतकी जास्त वाढते की हा म्युकोरचा मुंगळा त्या शुगरला बघून किंवा त्या शुगरमुळे त्यांच्या रक्तवाहिन्या रेड ब्लड सेल्स असतात त्याच्यातनं एक फ्री आयर्न रिलीज होतो। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं की जेव्हा रक्ताचा पाक बनतो, साखरेचा पाक, त्यावेळी ही जी रेड ब्लड सेल आहे ह्याच्यामधनं आयर्न बाहेर रिलीज येतं। हे जे आयर्न आहे हे या मुंगळ्याचं खाद्य आहे आणि ह्या ज्या पेशंटमध्ये त्यांच्या रक्तात फ्री आयर्न जे हायपर शुगरचं लेवल खूप वाढल्यामुळेच बनतं त्यांना हा त्रास होतो। म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनाच होतो की इतर कोणालाही होणार? इतर कोणाला नाही होत। ज्याची शुगर वाढत नाही किंवा ज्याची शुगर कंट्रोलमध्ये आहे त्यांना हा आजार होऊ शकत नाही आणि आमची हीच मोहीम आहे। मी ह्या बेसिसवरती बोलतोय की 100 दिवसाच्या आत हा आजार आपण महाराष्ट्रातनं नष्ट करून टाकणार आहे, जे इतका शुगर कंट्रोल करणार आहे। आत्ता काय होतं आहे, कोविडमुळेच शुगर वाढते लोकांची, ज्यांना पूर्वी डायबिटीस नव्हता। कोविडच्या अत्याचाराने पॅनक्रियाजवरती पण त्रास होतो आणि शुगर मेकॅनिझम, पूर्वी आम्ही शुगर एक 300-400 राहिली 2-4 दिवस तर काही नुकसान नाही, ती पटकन आपल्याप खाली येईल किंवा साध्या गोळ्याने नंतर तिच्याकडे लक्ष देऊ असं आमचं प्रत्येक डॉक्टरचं जगभर असंच ओपिनियन असायचं। पण आता ते अफोर्ड नाही करू शकत आपण। रोजच्या रोज कोविडच्या पेशंटला शुगर त्याची कंट्रोल ठेवण्यासाठी डॉक्टरनी मदत केली रोजच्या रोज, हे 4 दिवसांनी 5 दिवसांनी चालणार नाही, तर हा म्युकोर त्या पेशंटला येणारच नाही। सो नॉन डायबिटिक्समध्ये येत नाही, डायबिटिक्समध्ये पण त्यांचा कंट्रोलमध्ये त्यांचा येत नाही। काही जणांना पूर्वी डायबिटीस नसताना कोविडमुळे जो ट्रान्झिएंट डायबिटीस होतो तोही खूप जास्त झाला, तर त्याची शुगर आपण व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवली
तर हा मुंगळा तुम्हाला लागू शकत नाही. सर, आपल्याकडे पहिला जो पेशंट कोरोनाचा सापडला तो 31 डिसेंबरला सापडला, म्हणजे 31 डिसेंबर 2019ला, आणि त्यानंतर त्याचा फैलाव जोरात सुरू झाला. म्युकरमायकोसिस हा त्या तुलनेनं खूप झपाट्यानं पसरतो असं म्हटलं जातं. नेमकं वास्तव काय? कारण 111 रुग्ण आता सध्या आपल्या महाराष्ट्रात आहेत असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. आरोग्यमंत्र्यांनी काल ती माहिती दिली. याची जी लागण आहे किंवा याची जी पसरण आहे ती नेमकी किती जीवघेणी आहे? एक फार चांगली गोष्ट याची म्युकरची अशी आहे की एका माणसापासून दुसऱ्या माणसाला तो होत नाही. सो इट इज नॉट इन्फेक्शियस ॲट ऑल. हे तुमच्या शरीरात तुमच्या ब्लडमध्ये शुगरचं प्रमाण विचित्रप्रमाणे हाय झालं तरच तुम्हाला हे म्युकरमायकोसिस होऊ शकतं. तर एकमेकांच्या बाजूला कोण आहे, तो समोरचा पेशंट, काही नाही, एकमेकाकडनं ते जात नाही. आता हे म्युकरचे जे फंगस आहे त्याचे स्पोर्स हवेमध्ये सगळे असतात. तुम्ही आणि मी पण ते श्वास घेतो, पण आपल्या ब्लडमध्ये फ्री आयर्न नाही आहे, म्हणून आपल्याला म्युकॉर होत नाही. आणि फ्री आयर्न का नाही आहे? कारण आपलं ब्लड शुगर चांगलं कंट्रोलमध्ये आहे किंवा नॉर्मल रेंजमध्ये आहे. सो मूळ सगळं शुगरच्या कंट्रोलशी आहे. आता कोविडचं आणि ऑक्सिजनचं नातं चांगलं करण्यासाठी डॉक्टरला स्टिरॉइड द्यायची गरजच पडते. आणि स्टिरॉइडचा आधीच कोविडनी शुगर वाढते आणि ऑक्सिजन चांगला जाण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी डॉक्टरला स्टिरॉइड द्यायला सांगतो. ती वाढलेली शुगर अजून काही पटीने वाढते. आता ह्याला आपण 10 दिवसात हळूहळू कमी करतो, पण ते 10 दिवससुद्धा आपण तेवढे द्यायचे नाहीत या पेशंटला. पहिल्या दिवसापासूनच ती शुगर कंट्रोलमध्ये आणायची. पण सर, आता हा जो आजार आहे म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे किंवा तो त्या प्रवर्गातला किंवा त्या जातकुळीतला तो आहे असं म्हटलं जातं. या बुरशीची लागण नेमकी कुठे होते ते आपल्या प्रेक्षकांना समजतं. तुम्ही जे पहिला कॉमेंट केला की हा कॅन्सरपेक्षा फार वाढणारा म्हणजे असं कोणता आजार आहे, तर हा जो मुंगळा आहे किंवा हा जो फंगस आहे हा आपल्या रक्तवाहिनीत, मी म्हटलं रक्तातलं साखर वाढली आणि आयर्न वाढलं की त्यात जातो आणि मग त्या रक्तवाहिन्यांमधनं तो त्या बोगद्यातनं तसा जात राहतो पुढे पुढे. म्हणून तो कॅन्सर कसा त्याच्या वाटेत जे येईल त्याला खातो आणि पुढे जातो, हा तसं नाही आहे. हे बोनला नॉर्मल ठेवतं आणि त्या बोनच्या मधनं जो टनेल आहे ब्लड वेसल्सचा त्याच्यातनं आत जातं. म्हणून ही साधारण आपल्या नाकाची अशी रचना आहे. आपण श्वास घेतो तेव्हा पहिल्यांदा श्वास आपण असा हवा अशी सरळ जात नाही, त्याला असा एक कर्व असतो, असा पॅराबोलिक कर्व. तर इथे आपल्याला पहिले खपली यायला सुरुवात होते नाकामध्ये. एक प्रकारचा ड्रायनेस येतो नाकामध्ये, काही होतं आणि इथून मग ह्या रक्तवाहिन्यात तो घुसतो. तर ह्याच्या रक्तवाहिन्या नाकाच्या नंतर सायनसच्या रक्तवाहिन्या कॉमन असतात. त्याच्यानंतर पटकन त्या डोळ्याच्या रक्तवाहिन्याला त्रास देतं, असं डोळ्यात जातो. आणि एक तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हा डोळा आणि त्याच्यानंतर वरती ब्रेन ह्याच्यामध्ये हार्डली 2 किंवा 3 मिलीमीटरचं हाड असतं. ह्या हाडामधनं पण रक्तवाहिन्या जातात. ते इथून सो नाकातनं सायनस, सायनसमधनं डोळा आणि डोळ्यामधनं पटकन ब्रेनमध्ये, असा हा त्याचा पसर आहे. पण सर, हा जो आजार आहे याच्याबद्दल असं म्हटलं जातं की हा 3 जे तज्ज्ञ आहेत, नाक, कान, घसा आणि डोळे, या म्हणजे खरं तर 4, या चौघांशी संबंधित आहे. मग तो जो एखाद्या रुग्णावरती उपचार करताना समन्वय साधायला हवा तो कसा साधला जाणार? सो खरं म्हणजे आहे हा ENT, कान नाक घशाचा, आणि डायबिटॉलॉजिस्ट किंवा फिजिशियनचा. त्यांनी शुगर कंट्रोल करावी. जे मी तुम्हाला सांगितलं की हा एकदा मुंगळा फंगसचा आत जायला लागला की तो त्या रक्तवाहिन्याला मागे, जसा तो पुढे जातो ती मागच्या रक्तवाहिनीला तो बंद करून टाकतो आणि तुमचा एखाद्या ऑर्गनचा रक्तपुरवठा कमी झाला की ती टिश्यू डेड होऊन जाते. नेक्रोसिस हा इंग्लिश शब्द वापरला जातो. हे नेक्रोसिस झाल्यामुळे, आणि हाच मुंगळा जर का डोळ्याच्या तुमच्या रेटिनाच्या आर्टरीला त्यांनी गेला तर आंधळे पण येतं. इतकं साधं हे आहे. चॅलेंज कुठे ह्याच्या आजाराचा की जिथे जिथे त्यांनी टिश्यूला डिस्ट्रॉय केलंय, डॅमेज केलंय आणि तो कम्प्लिटली डिस्ट्रॉय, तिथे रक्तवाहिनी सुद्धा त्यांनी ब्लॉक केली आहे. म्हणून तुम्ही कितीही चांगलं इंजेक्शन तुम्ही IV दिलं ते तिथे पोचूच शकत नाही. तिथे त्याला पोचून देण्यासाठी ENTचं काम आहे. हा जो तिथे फंगसनी डिस्ट्रॉय केलेला हा जो कचरा जमलाय, ह्या कचऱ्याचा एक आणि एक कण साफ करणं हे मूळ आहे ह्याच्या उपचाराच्या क्युअरसाठी. हा कचरा साफ केला की रक्तवाहिन्या नॉर्मल होतात. रक्तवाहिन्या नॉर्मल झाल्या की तुमचं अँटी फंगल इंजेक्शन
त्या अवयवापर्यंत पोचतं. सर पण बघा, जेव्हा कोरोनाची लागण होते त्यावेळेला बऱ्याच रुग्णांच्या शरीरातलं ऑक्सिजन कमी होतो. आता तो ऑक्सिजन जर पूर्ववत करायचा असेल तर काही अशी औषधं आहेत की जी स्टेरॉइडच्या जातकुळीतली आहेत आणि ती याला वाढीसाठी कारणीभूत ठरतात असं तज्ज्ञांचं मत आहे. मग मला सांगा की एकतर ऑक्सिजन कमी करणं किंवा ऑक्सिजन जो झालाय कमी झालाय तो वाढवणं हे डॉक्टरांच्या समोरचं आव्हान आहे आणि त्याच वेळेला त्याची मात्रा इथे लागू पडू नये. तर ही जी कसरत आहे ही जास्त वैद्यकीय क्षेत्राला आव्हानात्मक आहे असं नाही वाटत? आव्हानात्मक आहे, पण आता आम्हाला त्याचा खुलासा कळाला आहे. कारण आपल्याला ऑक्सिजन देऊन जीव तर वाचवायचा आहे कोविडमध्ये. बरोबर. त्याच्यानंतर हा जो पेशंट आहे आता ह्याला हाय रिस्क ग्रुप आम्ही आता त्याला आयडेंटिफाय केला आहे. ह्या हाय रिस्क ग्रुपला जर का नियमितपणे आपण नाकात नुसतं टेलिस्कोप टाकून 10 सेकंदात बघितलं तर सुरुवात या आजाराची नाकात खपलीनीच होते. हो का? खपलीनीच होते. कारण हा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की कशावर नेमकं लक्ष ठेवायचं? सो हे ज्यांचं शुगर अफाट वाढलंय यांनी त्यांच्या डॉक्टरशी, शुगरच्या डॉक्टरशी कंट्रोलमध्ये राहावं आणि जवळच्या कोणत्याही कान्ना घशाच्या डॉक्टरकडे साधं मशीन असतं ते आत टाकून त्यांनी आत बघावं. ह्या पहिल्या खपलीच्या स्टेजला जर का आपण ही आजार पकडला, कारण ती खपली सहजपणे काढता येते, लॅबोरेटरीमध्ये टाकून हा फंगस त्याच्यात आहे का नाही हे 24 तासात कळतं. ह्या स्टेजला आपण पकडलं तर इंजेक्शन देऊन तो पेशंट एकदम 100% बरा होऊ शकतो. 100% बरा होऊ शकतो. पण सर मला आता दुसरा आपल्या प्रेक्षकांसाठी एक वेगळा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे. फक्त कारण हा आपण नाक, सायनस, डोळा ह्याच्यात नेक्रोसिस झालं तर हा आपण ऑपरेशन करून सहजपणे साफ करू शकतो. एकदा तो ब्रेन मध्ये गेला तर म्हणजे कुठे? ह्या डोळ्यातनं इथनं तर म्हणजे इंट्राक्रेनियल या बोन मधनं जी रक्तवाहिनी इथे जाते तुमच्या ब्रेन, म्हणजे ऍक्च्युअल ब्रेन मध्ये नाही पण आतल्या आपल्या कवटीच्या आत गेला, ओके, स्कलच्या ह्याच्या आत गेला तर मग तिथे सर्जरी करून आपल्याला काढणं कठीण जातं. काही न्यूरोसर्जन्स करतात पण तोपर्यंत आपण म्हणजे इट इज नॉट अप टू स्कल बेस गेला त्याला आपण 100% क्लीन करू शकतो. नाही, मला तुम्हाला एक विचारायचं की हे बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आता या कोरोनाच्या सगळ्या महामारीमध्ये अनेक रुग्णांची अशी तक्रार आहे की आम्हाला कोणती औषधं दिली माहीत नाही, आम्हाला काय झालं होतं माहीत नाही, आमचं बिल मात्र एवढं सुपा एवढं आलं, बिल मात्र एवढं गोणीभर आलं, काय करायचं कळत नाही. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जर समजा हा जीवघेणा आजार किंवा त्याची लक्षणं कोणामध्ये जर दिसली तर एखादं फ्रॅक्चर झालं आपल्याला कळतं एक्सरेमध्ये, हा विजिबल आहे का? कारण कोरोनाचा विषाणू हा विजिबल नाहीये पण त्याच्यामुळे झालेला हा जो बुरशीजन्य आजार आहे हा दृश्य खपली म्हणून दिसू शकतो. नाही तर थोडीशी चूक अशी होत होती की लोक सीटी स्कॅन करत होते हा आजार शोधायला. जसा सीटी स्कॅन छातीचा करत होता तसा चेहऱ्याचा जो नॉर्मल सायनसचे ॲलर्जी किंवा सर्दीमुळे होण्यासाठी आपण सीटी स्कॅन करतो, पण हा जो फंगस आहे हा आपल्याला सीटी स्कॅनवर दिसू शकत नाही, ह्याला MRI स्कॅनच करायला लागतो आणि तिथे थोडीशी डॉक्टरची दिशाभूल होते. तुम्ही सीटी स्कॅन करून ऑपरेशन करायला गेलं तर तुम्हाला काही काही ठिकाणचा दडलेला म्युकॉरमायकोसिस दिसत नाही. तो दिसत नाही म्हणून तुम्ही तिथे सोडून देता, तुम्हाला इच्छा नसते सोडायची, पण स्कॅनवरती दिसला नाही तर ती जी नॉर्मल बोनची भिंत आहे तिला तोडून मागे जाऊन डोकून या हे त्याचं म्हणजे शिकवलेलंच नाहीये म्हणजे योग्य. पण मग याच्या वेळेचं जे गणित आहे, आता बऱ्याच ठिकाणी हे छापून आलंय किंवा बऱ्याच ठिकाणी डॉक्टर असं सांगतात की हा कॅन्सरपेक्षा जास्त वेगात पसरतो, मग नेमकं त्याचं काय होतं? तो कसं? कारण हा रक्तवाहिन्यातनं जातो त्यामुळे हा काही दिवसांमध्ये तुमच्या ब्रेनमध्ये पोहोचू शकतो. बरं. आणि जसं मी म्हटलं की जिथे जोपर्यंत तुम्ही ते नेक्रोसिस किंवा तो कचरा झालेला टिश्यू साफ नाही करत तोपर्यंत तुम्हाला औषधाचा गुण येत नाही. आणि हे औषध अँटीफंगल असं आहे की त्याचा नकळत किडनीवरती पण दबाव खूप येतो, त्यामुळे रोज तुम्हाला किंवा दर दिवसाआड किडनी बाबा चांगली आणायची, किडनी चांगली आहे असं करत करत त्या डॉक्टरला, म्हणून तिथे फिजिशियनचा रोल खूप मोठा आहे. नाही, पण याच्यामध्ये नेमका धोका काय संभवतो? म्युकरमायकोसिस झाला तर नेमका धोका काय संभवतो? आता कोरोना झाला की ऑक्सिजनची लेवल कमी होते, म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन समजा सेप्सिस होतं किंवा ब्रेनमध्ये ते गेल्यावरती मेनिंजायटिस होऊन तुम्ही दगावू शकता. हा त्याच्यातला एंड पॉइंट आहे. तो आंधळेपण येणं आहे. आमच्याकडे 35 वर्षाची मुलगी आहे जिला दोन्ही डोळ्यांमध्ये तो गेला. नशिबाने
90% पेक्षा जास्त टक्के लोकांना एकाच साईडला होतोय तो. सर पण मला तर दुसरं एक म्हणायचं आहे की हा आजार काही काल परवा कोरोना बरोबर आलेला नाहीये, बरोबर आहे. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की हा आजार कधीपासून आहे आणि त्याच्यावरची जी उपचार पद्धती आहे. म्हणजे आपल्याला कॅन्सर झाला की आपण टाटाजमध्ये जातो, डोळ्याचा काही आजार असेल तर मग आपण जे काही डोळ्यांचे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे जातो. तर या आजाराची उपचार पद्धती जी आहे ती आधीपासून तुम्ही सगळी केलेली आहे. ह्याचं नेमकं नाही, हा आजार काय नवीन नाहीये. हा आजार आम्ही ट्रीट करायचो. पण समजा आता माझ्यासारख्या क्लिनिकमध्ये वर्षातनं 3 किंवा 4 पेशंट यायचे. हे कोणचे होते जे खूपच डायबिटिक आहेत किंवा त्यांना कोणाला ब्लडचा कॅन्सर झाला आहे, जे मुळातच त्यांचं स्वास्थ्य ढासळलं आहे, अशा लोकांना जे इम्युनिटी कमी झाली आहे म्हणतो आपण, अशा लोकांना हा आजार होतच होता. काही जणांना कानात होतो, काही जणांना डायरेक्ट स्कलबेसमध्ये होतो. आणि हे थोडंसं विचित्र एंड स्टेज असते लाईफची, हे होणार आहे. पण आता जे होतं आहे हे 20 वर्षाच्या 30 वर्षाच्या मुलालाही होतं आहे. एक तर नंबर वाढला आहे आणि ज्यांना पूर्वीसारखा डायबिटीस नाही तसं कोरोना कुठेतरी त्यांच्या शरीरच्या स्वास्थ्याला ठिसूळ करत आहे. आणि ह्याच्यावरती सगळ्या फिजिशियन्स आणि यांचं लोकांचं लक्ष आहे. मला एक सांगा की आत्ता कोरोना हा आपल्यासाठी चिंता, म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी, सरकारसाठी, पंतप्रधानांसाठी चिंता ही आहे की आपला देश हा तसं बघितलं तर गावखेड्यांमध्ये वसलेला आहे. आजही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ग्रामीण भागात आहे आणि आत्ता कोरोना ग्रामीण भागात गेलाय हे जास्त आव्हानात्मक आहे. म्युकरमायकोसिसच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था आणि तिथली उपचार पद्धती, तिथले डॉक्टर, या सगळ्या गोष्टी किती कसोटीवर आहेत? कसोटीवर जसं सगळंच अर्बन आणि रुरलच्या मध्ये जे काही डिवाइड आहे ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे त्याला काही हे नाही की आपल्याकडे ठाण्यासारख्या ठिकाणी 10 MRI स्कॅन असले तर गावामध्ये एखाद दुसरंच असतं. त्यामुळे बेसिक डायग्नोसिससाठी कॉम्पिटंट डॉक्टर सगळीकडे आहेत. इंडियन डॉक्टर आता तुम्ही नांदेडमध्ये म्हणा, धुळ्यामध्ये म्हणा, मुंबईच्या डॉक्टर, ठाण्याच्या डॉक्टरला तोड देणारे सगळीकडे आहेत. असं वाटतंय तुम्हाला? 100%. म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी आणि या संपूर्ण सगळ्या व्यवस्थेसाठी डॉक्टर अशेष भूमकर जी सांगतायत ती एक गौरवाची गोष्ट आहे की जे तरुण डॉक्टर आहेत ते देखील या ज्येष्ठ डॉक्टरांसारखीच प्रॅक्टिस करतायत. म्हणजे त्यामुळे तिथे चिंता करण्याचं कारण उच्च दर्जा, ॲब्सोल्युटली उच्च दर्जा, देर इज नो क्वेश्चन, ॲब्सोल्युटली क्वालिटी. कारण तसं ते जसं म्हणतात ना, अर्थ इज फ्लॅट, तसं मेडिकल याच्यामध्ये आता असं काही राहिलेलं नाही की मुंबईत चांगलं आहे. काही आजार, लिव्हर ट्रान्सप्लांट्स वगैरे इथे होतात काही आजार, पण जे ऑपरेशन केले जातात, जे काय केले जातात ते अगदी उच्च दर्जाचे केले जातात. त्यामुळे म्युकॉरची सर्जरी धुळ्यामध्ये म्हणा, नांदेडमध्ये म्हणा, कोल्हापूरमध्ये म्हणा, मिरज तितकीच चांगली होईल जर आपण एक व्यवस्थित त्याची चौकट केली की MRI शुगरला एकदम कंट्रोलमध्ये ठेवा, साफ करा आणि एम्फोट्रेसिन पी द्या. सर हे गणित मांडलं आपण तर 90 ते 95% पेशंट मरणार नाही त्याची गॅरंटी आहे. सर बघा, जेव्हा कोरोना आला म्हणजे पहिली लाट आली त्यावेळेला नेमकं कोणतं औषध याच्यावर लागू पडेल हे खरंच डॉक्टरांना माहीत नव्हतं. खरं म्हणजे अजूनही नाही माहिती. ही वास्तविकता आहे. आज सकाळी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा 1 तासाचा वेबिनार झाला. अजून त्यांच्याकडे पण एवढे मोठे मोठे नोबेल प्राइज जिंकलेले सायंटिस्ट आहेत, त्यांच्याकडेही उत्तर नाही आहे अजून. म्हणजे मेडिकल सायन्सला अजून कळलं. स्पेसिफिकली कोविड-19 व्हायरस ह्याला आपण एक उंदीर समजलो, या उंदराला मारायचं औषध अजून मेडिकल सायन्सकडे नाही. मेडिकल सायन्सकडे झुरळाला मारायचं औषध आहे. डॉक्टरला वाटतं ज्याला झुरळ मरतंय ना तर थोडंसं कुठेतरी उंदीर वीक होईल म्हणून हे पण ते, अरे नाही यांनी मुंगी तर मरते ना, मग जरा थोडंसं, असे सगळे. याच्यामुळे म्युकरमायकोसिस डेव्हलप झाला असं वाटतं? याच्यामुळे झाला असं गणित नाहीये, पण नकळत आपण शरीरावरती अत्याचार करतोय. हेतू आपला फायदा द्यायचा आहे पण त्याच्यात कदाचित आपल्याला कळलेलं नाहीये. तर आता म्युकॉरने आपल्याला परत सगळा पुनर्विचार करायला लागेल. जे काय आपण औषधं देत होतो त्याचा खूपच गुण असेल तरच द्यावं असं. पण हे आता आय एम नॉट कॉम्पिटंट. हे मोठे फिजिशियन्स आणि मोठ्या लेवलला आपल्याला हे ॲनलाइज करायला लागेल डेटाला. पण पॉसिबिलिटी ती आहे, कारण आजच्या त्या सॅनफर्डच्या ह्याच्यात पण जितकं सुरुवातीला जेव्हा तुमचं 90 किंवा 94 ऑक्सिजन असतो त्यावेळी जितकं तुम्ही कमी शरीराला त्रास द्याल तितकं शरीर तुम्हाला जास्त साथ देईल. हे गणित आता डॉक्टर्सना कळायला लागलं. सर पण आता ह्याच्यातली एक दुसरी गडबडीची गोष्ट आहे की जी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितली होती की तुम्ही स्वतःला नीट मॉनिटर करा.
जर तुम्हाला वाटलं तर डॉक्टरांकडे जा, शक्य असेल तर घरी राहा आणि काळजी घ्या. पण या म्युकरमायकोसिसमध्ये मला तुम्हाला हे विचारायचं आहे, घरी राहा आणि होईल माझं बरं, किंवा नाही आता थोडंसं कुठेतरी दिसतंय, किंवा काय लगेच काही जायची गरज नाही, असं म्हणण्याची जी काय एक आपली शहरी म्हणा किंवा ग्रामीण एक मानवी जो स्वभाव आहे तो याला किती त्रासदायक आहे? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आत्ता काही पेशंट आम्ही 10व्या-11व्या दिवशी बघितलेत कोविडचा आजार, नाहीतर हे टिपिकली 4 आठवडे किंवा 6 आठवड्यांनंतर होत होता. आत्ता तो एवढ्या लवकर का होतोय याच्यावरती अजून आम्हाला उत्तर सापडलं नाही आहे. पण आपल्याला जे काही पेशंटचं शुगर मॉनिटरिंग करायला लागेल आणि ते मॉनिटर करण्यासाठी आपल्याला कदाचित स्टिरॉइडचा वापर कमी करायला लागेल. हे प्रत्येक शरीराच्या कॉन्स्टिट्यूशनवर आहे. पण हा मेसेज तर आता सगळ्या फिजिशियन्सला गेला आहे जो ट्रीट करताय, की रोजच्या रोज त्यांचं शुगर चेक करून रोजच्या रोज त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. सर, पण आता ज्या पद्धतीत पेशंटची संख्या वाढते, मुंबई, पुणे, अगदी ग्रामीण भागात, सातारा, सांगली, मराठवाडा, तर ह्या सगळ्या लोकांमध्ये साखरेचं प्रमाण म्हणजे शुगरचं प्रमाण चेक करणं हे आता डॉक्टरांसमोरचं एक म्हणजे नाही असेल होईल असं नाही करून चालणार? नाही करून, कारण शुगर हा काय होता, स्लो पॉयझन होता. कोविडचं दुसरं होतं की आपल्याला रक्ताच्या गाठी बनायच्या, मग त्याने हार्ट अटॅक यायचा, पॅरालिसिस व्हायचा, पण त्याच्याकडे अक्यूट प्रॉब्लेम येतो, मग त्याच्याकडे लक्ष जास्त दिलं गेलं. शुगर बाबा 4 दिवसांनी खालती आणू ना, काय फरक पडतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 4 दिवस शुगर जास्त राहिली तर काय होतं, हे आपलं मेडिकली नुकसान नव्हतं. पण आता काय होतं ते आता म्युकरने आपल्याला दाखवून दिलं. आता या सगळ्या तुमची टास्क फोर्समध्ये निवड झाली, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी विश्वास टाकला, तुमचं आता पहिलं मिशन काय असणार आहे? कारण ही घोषणा कालच झाली, 24 तासाच्या आत आपण भेटतोय आणि तुमच्याबरोबर संवाद साधतोय. तुमचं मिशन काय असणार आहे या म्युकरमायकोसिसचं? मिशन आहे की म्युकरमायकोसिस महाराष्ट्रापासून निघून जायला पाहिजे. म्हणजे प्री कोविड सारखा तो त्या लेवलला यायला पाहिजे. कोविडमुळे झालेला हा म्युकर हा नुसताच उपचार नाही, पण त्याला प्रिव्हेंट करण्यामध्ये आपल्याला यश येणार याची मला सायंटिफिक खात्री आहे. आता जे काही 12 डॉक्टर्स नियुक्त केलेले टास्क फोर्समध्ये त्याच्यामध्ये तुमची एक नव्याने निवड झाली. पण हे सगळं करत असताना सरकारकडून म्हणजे आरोग्य मंत्रालयाकडून नेमक्या तुमच्या काय अपेक्षा आहेत? कारण कसं आहे की आरोग्यमंत्री आपले खूप काम करत आहेत, सगळ्या गोष्टी जाणीवीनं त्याच्याकडे लक्ष देत आहेत. काही वेळेला आम्ही एक प्रश्न विचारला होता की सगळ्यात जास्त वर्कोलिक मिनिस्टर कोण, तर खूप साऱ्या लोकांनी राजेश टोपेंचं नाव सांगितलं. मला तुम्हाला विचारायचं आहे सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? कारण तुम्ही गेली अनेक वर्ष या विषयामध्ये प्रॅक्टिस करताय. फक्त आणि फक्त आता ते आपल्याला ह्याचं गणित कळालं आहे म्युकरचं, ह्याचं परफेक्ट कम्युनिकेशन लवकरात लवकर आणि ठामपणे, की बाबा सर्व ट्रीटिंग फिजिशियन्सना ह्याचा एक तो मेसेज जायला पाहिजे लाऊड अँड क्लिअर, जो जाईल की आपली सरकारची फक्त एवढी जिम्मेदारी आहे की कम्युनिकेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे. काय कम्युनिकेट करायचं हे आमच्या डॉक्टर्सच्या टीमचं आहे. तो मेसेज, तो मेसेंजर म्हणून जो रोल आहे तेवढाच फक्त सरकारचा आहे. आणि आता अनफॉर्च्युनेटली ते ॲम्फोट्रेसिन बी वगैरे हे इंजेक्शन्स मार्केटमधनं गायब झालेत. हे होऊ नयेत. MRI स्कॅन अफोर्डेबल व्हावा, कारण नाही तर तो 5-6 हजार रुपये किंवा 7 हजार रुपयाचा. मी अगदी तिथेच येणार आहे की बघा, उपचार पद्धती ही गरिबाला परवडेल अशा स्वरूपाची करणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे. तर हा जो MRI स्कॅन, कारण आज शहरी भागात त्या आहेत, पण ग्रामीण भागातल्या जनतेला जर समजा असं कळलं की ते खूप महागडे आहेत तर ते जाणार नाहीत, ही भीती तुम्हाला वाटते? भीती वाटते, जसं सगळीचकडे आहे. म्हणजे पैशाचा शेवटी ही वास्तविकता आहे, तर तिथे कुठेतरी सरकारचा रोल येईल आणि आय एम शुअर उद्धवजींच्या अंडर हे अगदी सहजपणे सोडवता येईल. कारण हा नंबर ना अजून शेकडोंमध्ये हो, असा काय कोविड कसा आहे सगळ्यांनाच होतोय, लाखोंमध्ये चाललंय. आणि हा एक हाय रिस्क ग्रुप आपण इझिली आयडेंटिफाय करणार आहे आणि त्यांच्या सो इट इज पॉसिबल. आय डोंट थिंक असं हे पेटणार नाही आहे. आत्ता पेटलं आहे, पण आपण वेळीच जागरूक झालो आहे, कारण पटापट सगळीकडनं सोशल मीडियामुळे पटकन ते न्यूज सगळीकडे आल्या आहेत. माझ्या मते पुढच्या 100 दिवस तर मी जास्तच म्हणतोय, आमच्या क्लोज सर्किटमध्ये 6 आठवड्याच्या आत आपण ह्याला भयंकर आटोक्यात आणू, ह्याचा मला कम्प्लीट कॉन्फिडन्स आहे. हे आहेत डॉक्टर आशिष भूमकर,
प्रचंड आत्मविश्वासाने ते राज्यातील आणि देशातील जनतेला हे सांगू पाहत आहेत की हा आजार लवकरात लवकर आपण नियंत्रणात आणू. मी माझा एक शेवटचा पण तितकाच बोचरा प्रश्न घेऊन त्यांना येणार आहे आणि त्यानंतर या मुलाखतीचा आपण समारोप करणार आहोत. सर, मला सांगा की हा जो म्युकरमायकोसिस आपल्याकडे दिसायला लागला, खरं तर कोरोना आपल्याकडे चायनामधून आला, म्हणजे अख्ख्या जगभराचं, ते आता WHO ने त्याला नाही म्हटलं आहे वगैरे, हे सगळे जरी ती मतमतांतरांच्या गोष्टी आहेत, पण जगभरातला ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता तर म्युकरमायकोसिस सगळ्यात जास्त तुम्हाला जगभरात कुठे दिसला आणि तो आपल्या तुलनेत नेमका कसा वेगळा आहे? सो आता ॲक्च्युली मी त्याचा अभ्यास नाही केला आहे, पण आता त्या ज्या अमेरिकेत त्यांना एकही म्युकरमायकोसिस कोविडमुळे दिसलेलं नाही किंवा असं काही अलार्मिंगली कोणाला अजून ते नोटीस झालेलं नाही. इनफॅक्ट त्यांनी आता उद्या माझी परत एक मुलाखत ठेवली आहे की म्युकॉर का झाला आणि इंडियामध्ये काय वेगळं चाललं आहे की अशा प्रकारचा भयंकर आजार तिथून उद्भवला आहे. सो ते लोक पण स्टडी करणार आहेत की काय चुकतंय आणि किंवा काय कुठे काय होतंय. चुकतंय हा चुकीचा शब्द आहे, पण असा हा जगभर कोविड झालाय तिथे जगभर आलेला नाही आहे. पण काहीतरी वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य काय आहे हे आपण डेटा मिळून त्याला ॲनालाइज करून आपण त्याचं उत्तर नक्कीच काढू. आत्ताच्या घटकेत हाय शुगर हे डेफिनेटली सर्वात मोठा विलन आहे. अतिसाखरेचं प्रमाण शरीरात असणं हे याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे असं डॉक्टर आशिष भूमकर म्हणतात. कोविड संपावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे, कारण कोविडमुळे लॉकडाऊन आहे, तो लॉकडाऊन आता 1 जूनपर्यंत वाढवला आहे आणि तो लवकरात लवकर कमी व्हावा असं सगळ्यांनाच वाटतंय. पण त्यासाठी हे नवे नवे आजार आणि या कोरोनामध्ये नव्या नव्या होणाऱ्या ज्या काही स्थित्यंतराच्या गोष्टी आहेत या लवकरच थांबतील अशी आपण आशा जय शिवाजी.